जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्वांगीय आप्पासाहेब जगदाळे येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले विधानसभेचे उमेदवार दत्तामामा भरणे, आता सर्वांची संजूभाऊ दादा आणि नावं घेत नाही सर्वांची अंकुल दादा सध्या हे ठीक आहे आणि आपल्याला वेळ बी खूप झालेली उपस्थित सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवर, समोर बसलेले बिजवडी ग्रुप ग्रामपंचायत मधील सर्व मतदार बंधू भगिनी, येत्या 20 तारखेला आपल्याला दत्तामामा भरणे यांना मतदान करून त्यांना आपल्याला निवडून द्यायचं हे सांगण्यासाठी म्हणून आज आम्ही बिजवडी गावामध्ये आलो. आता बऱ्याच वक्त्याची भाषणं झाली, त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे मांडले गेले, पण मित्रांनो, हा कारखाना जुना कारखाना आणून भाऊंनी त्या काळामध्ये ह्या महाराणावरती उभा केला. त्या काळाची परिस्थिती आणि आता भाऊंच्या नंतरची परिस्थिती पाहिली, या कारखान्यावरती फिरायला माणसं मला वाटतं इंदापूरनं त्या काळामध्ये येत असतील. आता आम्ही येताना पाहिलं, चाळ्याला तर सगळ्या कुलप होती, कुठंतरी एखादी लाईट दिसत होती, नाहीतर सगळ्या चाळ्या बंद होत्या. हे कशासाठी उभा केलं होतं भाऊंनी? हे भाऊंनी कशासाठी उभा केलं होतं? त्या ठिकाणच्या कामगाराला राहता आलं पाहिजे, कामगाराला त्या ठिकाणच्या सुविधा मिळाल्या पाहिजे आणि कारखान्याच्या जवळ असल्यामुळं गरज लागली तर त्या कारखान्यामध्ये लवकर कामगार पोचला पाहिजे, या उद्देशाने ह्या चाळ्या उभा केल्या होत्या. परंतु भाऊंच्या नंतर या कारखान्यामध्ये नेतृत्व दुसरं आलं. काही दिवस वहिनींनी केलं, वहिनीने सुद्धा भाऊंची परंपरा जपली होती, परंतु दुसऱ्या नेतृत्वाला या कारखान्याची दुरावस्था या ठिकाणी करून केलेले असं तुम्हाला दिसतंच दररोज. आम्ही केव्हा तर इकडे येतो, पण तुम्हाला दररोज दिसतंय. माझी कामगाराला विनंती करायची, या परिसरामधल्या कामगाराला विनंती मी करतो, भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही अशी आम्ही दक्षता मामा आणि आम्ही आधार देणारी माणसं आहे, सहकार्य करणारे सहकार्य करणारी माणसं आहे. आज पाहतोय आपण, कुणीतर आता सांगितलं, आमच्या महिला भगिनी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या कुठेतरी शेतामध्ये मजुरीला जावं लागतंय. हे दुर्दैव यांच्या हातामध्ये हा कारखाना गेल्यामुळे झालेला आहे. 10 वर्ष पराभव झाला तरी समाधान नाही, अजून एकदा पडायचंच आहे, ही भावना मनामध्ये आहे. दुसऱ्याला संधी मिळवणे, कारखान्यामध्ये मिळवणे, विधानसभेमध्ये मिळवणे, जे पाहिजे ते मलाच पाहिजे, ही भावना मनात ठेवल्यामुळं ही कारखानदारी व्यवस्थित चालली नाही, दूध संघ व्यवस्थित चालला नाही. अनेक संस्था त्या स्वतःच्या हट्टीपणामुळं या ठिकाणी बंदपणाच्या मार्गावर या ठिकाणी आलेले. कामगाराचे पगार राहिले, शेतकऱ्याची बिलं वेळेवरती मिळत नाही. मला टीका करायची नाही, पण कारखान्याच्या परिसरामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस ह्या गोष्टी दिसतात, मनात खतखत होते, त्यावेळेस ह्या गोष्टी बोलल्या बी पाहिजे. आज पाहतोय बाकीच्या कारखान्याच्या सगळ्या तयाऱ्या झाल्या, तिथं तर मला अजून एक बी टोळी उतरलेली दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की हा कारखाना चालू झाला पाहिजे, आमची भावना आहे. या परिसरातल्या उसाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा भाव मिळाला पाहिजे. आज बँकेच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना जरी मागच्या 1.5-2 वर्षापासून आम्ही त्यांचं बोलणं भाषण नसेल, तरी मग आमच्याकडं कधी लोकरे एमडी याचे, कधी ती काळे याचे, आणि त्या ठिकाणी आम्ही आणि मामा खऱ्या अर्थाने कारखाना चालला पाहिजे म्हणून आम्ही नेहमी मदत करत आलो आहे. एक किस्सा असा झाला की जवळपास 200 कोटी रुपये मंजूर झाले. 200 कोटी मंजूर झाल्यानंतर मी त्या एमडीना विचारलं, आज मी आला माझ्या समोर आलं तर त्यांना खरंच बोलावं लागेल, बाबा साखर किती शिल्लक आहे?
त्यांनी सांगितलं 4,28,000 का 4,30,000. आता 200 कोटी मंजूर झालं. त्यावेळेस संक्रांतीचा सण होता, पण मिटिंग झालेली नव्हती. मामाला मी बोललो मिटिंग आपण काढू. मिटिंग काढली, 200 कोटी मंजूर केले. त्यावेळेस MD नवले त्या शिकवले हे होते, टोकरे होते. त्यांनी सांगितलं एवढी साखर शिल्लक आहे आणि आम्ही 200 कोटी मंजूर झाल्यामुळं जर साखर एवढी शिल्लक असेल तर आता त्या ऊस उत्पादक सभासद पेमेंट द्यायला काही अडचण येणार नाही, अशी भावना आमच्या मनामध्ये झाली. ज्यावेळेस आमचे बँकेचे कर्मचारी साखरेच्या स्टॉक मध्ये आले तर मला वाटतं आबा त्या ठिकाणी 2,30,000 साखर होती. आणि बाकीची साखर कुठे गेली आम्हाला बी प्रश्न पडला. तिथं आमचा MD मला म्हणला होता, साहेब यांची साखर बरोबर नसती, साखर हे उचलून नेतात. मी त्या MDलाच रागवलो, अरे 4-4 कारखाने चालवावं लागतात, जात असेल एखादी दुसरी ट्रक इकडे तिकडे, पण इथं तर बघितलं निम्मी साखर तिथं. ह्याचा अर्थ आम्हाला कळेना की निम्मी साखर 2,00,000 लाख कोटी साखर गेली कुठं, हा सुद्धा प्रश्न आम्हाला आतापर्यंत सतत. म्हणून मित्रांनो, हा कारखाना चालला पाहिजे. या परिसरातल्या लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो. आज शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा भाव मिळतो, म्हणून ही भावनी कारखाना उभा केला होता. परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे. त्या विषयावर आता काही कारखान्याची निवडणूक नाही, परंतु त्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि आमच्या बी तोंडून तुम्हाला ऐकायच्या असतात. जेवढ्या माहिती आहेत तेवढ्या आम्ही तुम्हाला माहिती त्या ठिकाणी दिल्या. ताई, आपल्याला कारखान्याचा ठीक गीता तुम्ही म्हणला कारखान्याला निवडणूक लढवायची. ताई, या पैशामध्ये 4 कारखाने उभा राहतील एवढं कर्ज या कारखान्यावरती आहे आणि आपण काय करायचं सांगतो, मग आपण कसा चालवायचा कारखाना आपण जर निवडणूक लढवली तर. तो कारखाना चालवायच्या परिस्थितीमध्ये सध्या तरी त्याची पोझिशन तशी नाही. संजू भाऊ, जवळजवळ 600-700 कोटी रुपये काय ते 500 कोटीच्या पुढे पैसे. आणि म्हणून या परिसरातील लोकांना मी विनंती करतो, ठीक आहे ही कारखान्याची निवडणूक अजून 2-3 वर्ष नाही, त्याचा विषय नंतर बघू आपण. पण आज जी निवडणूक आहे ही विधानसभेची निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही निर्णय हा का घेतला हा सुद्धा लोकांसमोर प्रश्न असेल. शेवटी समाजामध्ये काम करत असताना लोकांची कामं मार्गी लागली पाहिजे. लोकांची कामं मार्गी लावत असताना सर्वसामान्य लोकांचा आरोग्याचा प्रश्न असतो, शिक्षणाचा प्रश्न असतो, पाण्याचा प्रश्न असतो, लाईटचा प्रश्न असतो, रस्त्याचे जाण्याची सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजेत, समाज मंदिर पाहिजे, त्या ठिकाणी गटरी पाहिजेत. ह्या जर गोष्टी करायच्या असतील तर खऱ्या अर्थानं आपल्याला या तालुक्यामध्ये निवडून येणारा कोण माणूस आहे आणि त्याच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की निवडून येणारा माणूस कोण असेल तर ते दत्तामामा भरणे ही मनामध्ये आम्ही घेतलं आणि आम्ही त्या ठिकाणी मामाला आणि दादांच्या नेतृत्वाखाली मामाला सहकार्य करण्याची भूमिका आम्ही घेतली. या परिसरातील लोकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, लोक येतील, फुलथापा देतील, काही म्हणतील, परंतु ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आम्ही बी 25-30 वर्ष या तालुक्यामध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरतोय, निवडणुकीच्या निमित्तानं फिरतोय, वेगवेगळ्या माध्यमातून फिरतोय. मित्रांनो, हा माणूस इथून पुढे आणि उद्याच्या मी निवडणुकीमध्ये हा व्यक्ती कधीही निवडून येऊ शकत नाही. त्यांनी या तालुक्याच्या एवढ्या पद्धतीचं लोकांना फसवणूक केली, माझी सुद्धा किती वेळा केली, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि नातेगोती म्हणायची आणि नात्यातल्या माणसाची फसवणूक करायची. मग तुमची काय घेताय, तुमची काय घेताय? बरोबर. माझी विनंती अशी राहील, या परिसरातील लोकांनी आपण सगळ्यांनी मिळून, शेवटी मला परवापासून मामा प्रश्न असा पडतोय, आम्ही आल्यापासून जरा तुमचं बी जरा डुळमळीत झाल्यागत वाटतंय, तुम्ही बी जरा दोराला लागा अजून. बरोबर आहे का नाही? जरा चेहरा आता तेच तजेल झालाय बघा. त्या दिवशी मी पहिल्या दिवशी बघितलं तेव्हा डोळ्यात गेलते मामाचे. आता उगा आम्ही आलोय म्हणून अजून डोळ्यात 8-15 दिवस जाऊ द्या, पण तुम्ही सुद्धा जरा जोराला लागा. आम्ही तर लागलोच आहे आणि जनतेने सुद्धा मनात घेतलं पाहिजे. काय नाही, गर्दी झाली, चला जाऊन झोपू, ही मनामध्ये भावना ठेवू नका. आपण या गावात पण काम करत असला तरी इतर गावामध्ये सुद्धा लोकल
हा बर का, आता इथं सगळी स्थानिकची लोक आहेत, इथं बाहेरची लोक नाही. पूर्वेकरते कशा करायचं सभेला, आपण प्रत्येक गावात गाडी द्यायची आणि त्या कार्यकर्त्यांना सभेला यायचं. ती सिस्टीम आता बंद केलेली आहे. आता आम्ही सुद्धा मामा एका गाडीमध्ये आलो, आम्ही एका गाडीमध्ये आलो, झाल्या 2च गाड्या आल्या. पहिल्या बरोबर येतानाच 50 गाड्या असायच्या आणि त्याच याच्यापेक्षा जास्त माणसं असायची. म्हणून आता आम्ही फिरतोय, प्रत्येक गावामध्ये जातोय, फक्त स्थानिकचीच लोक त्या सभेला आहेत. आणि ह्याचा अर्थ समजून घ्या, ह्या बिजवडी गावामध्ये जर एवढी संख्या असेल, त्या प्रत्येकाचं मामा म्हणजे आता हे प्रमुख माणसं आहेत. मध्ये एका घरातला एक माणूस धरला तर जवळपास 300-400 माणसं आहेत मामा. 400 माणसाचं गणित काढलं, 4 मतं म्हणली तर झालं किती? हे गणित आपण समजून घ्या. आणि आमच्या बी लक्षात येतंय, अरे हे आहे का, ते आहे का, तो नाही. गर्दी झाल्यानंतर लक्षात काय येतं आणि म्हणून मामाने सिस्टीम राबवली. कुणी याचं नाही, आपल्या आपण सभा घेऊन टाकू. तर माझी पुन्हा एकदा विनंती करायची, घाळ राहू नका. शेवटी ही लढाई अतिशय महत्वाची आहे आणि या लढाईमध्ये विरोधक शेवटी त्यांना माहित आहे की आपला पराभव होणार आहे. काही लोक शब्द देतील, कोण म्हणा तुझे ट्रक घेतो, ट्रॅक्टर घेतो, पोरग काय मला लावतो. मरणाच्या वेळेस माणूस काय बी शब्द देत, बरोबर आहे का नाही? काय ज्यावेळेस शेवटची वेळ असते त्यावेळेस ती आभाळ बी खाली आणून द्यायला तयार होते. आणि तशी परिस्थिती आज तालुक्यामध्ये निर्माण झाली. अनेक दोन्ही उमेदवार काय पण देतो म्हणताय, आपण परत येणार आहे का? तुम्ही पडलं की बॅगा घेऊन जाणार आहे, काय देणार आहे तुम्ही? काय देऊ शकत नाहीत ना, काय नाही. आपण त्यांचं 20 वर्षाचं राजकारण बघितलंय आणि आता दुसरं नवीन येतं तर आपण बघतोय. त्यामुळं आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला मामाच्या नावासमोरील घड्याळाचं चिन्ह असेल, त्या चिन्हाच्या समोर बटन असेल, ते बटन व्यवस्थितपणे दाबा. त्या ठिकाणची माणूस काय करतं, काय महाग काहीतरी लागल्यागत गप पटपट जातं, नीट बघत नाही. कोण महाग म्हणतो का तुम्हाला रे उरका रे? हा, देवाला पाया गेल्यावर, पाया पडाय गेल्यावर उरका उरका म्हणते ती. इथं कोण उरका म्हणतं का? मग आपल्याला गडबड का असते? गडबड करायची नाही, शांततेनं ते चिन्ह बघायचं, बटन बरोबर आहे का बघायचं, ती चिठ्ठी स्लिप येते का बघायचं, ती स्लिप येऊन पडते त्या डब्यामध्ये, बरोबर आहे का? आणि म्हणून घड्याळाचं चिन्ह व्यवस्थितपणे बघा आणि मामाला पुढची 5 वर्ष काम करण्याची संधी द्या. मी कामगारला बी या परिसरातल्या हात जोडून विनंती करतो की तुमच्या अन्याय झालाय, तुमच्या अन्याय नेहमीच होतो. निवडणुका आल्या की तुम्हाला प्रचाराला लावलं जातं, तुम्हाला कसल्याही प्रकारचा शेवटी जरूर या गोष्टीचा आपण विचार करावा. आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये सर्व कामगारांनी एकजुटी करून या ठिकाणी दत्तामामा भरणेला मतदान करावं. ज्यावेळेस तुम्ही मतदान करताल त्यावेळेस त्यांचे डोळे उघडतील, या बिजवडी परिसरातलं मतदान का ज्यादा गेलं याचं एकमेव कारण असेल की आमचा पगार तुम्ही तटवला म्हणून आम्ही मतदान दत्तामामा भरणेला केलं. ही ज्यावेळेस तुम्ही करताल त्यावेळेस तुमचा पगार तटणार नाही. एवढीच गोष्ट या ठिकाणी सांगतो आणि माझे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.